तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण ठाणे व नागपूर या दोन्ही महानगरपालिका भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासला काय करायचं आहे, सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच या दोन्ही भरतीसाठी आपण 570 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे। हे पीडीएफ तुम्ही जर महानगरपालिका भरती देत असाल, या दोन्ही अतिशय महत्त्वाचे आहे। कारण का तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका जे रिसेंटली एग्जाम झालेली होती, त्या प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्या या पीडीएफ मधील 10, 15, 20, 25 आणि 30 प्रश्नापर्यंत देखील आलेले आहेत। तर जोही इच्छुक विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे। तुम्ही हा जर सुपर क्लास पाऊंड पीडीएफला घेत असाल 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर तुम्हाला ते 300 ते 350 ला आपल्याला पडणार आहे। तर ही संधी मिस नाही करायची आहे। इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आपल्या समोर आहे तो पाहूया। प्रश्नामध्ये विचारलेलं आपल्याला दिसून येते की ठाणे व नागपूर महानगरपालिका कोणत्या प्रदेशाचा भाग आहेत ते विचारलेलं आहे। कोणत्या प्रदेशाचा भाग आहे ठाणे नागपूर? मुंबई महानगर, विदर्भ, वरील दोन्ही किंवा कोकण? तर या ठिकाणी वरील दोन्ही म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, ठाणे ही जी आहे महानगरपालिका मुंबई महानगर प्रदेशाचा भाग आहे। तसेच नागपूर महानगरपालिका विदर्भ प्रदेशाचा एक भाग असलेली लक्षात येते। और करूया प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा। प्रश्नामध्ये विचारलेलं रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी पुढील पैकी कोणती क्रांती झालेली होती? रेशीम उत्पादनामध्ये श्वेत क्रांती, रजत धागा क्रांती, धवल क्रांती किंवा लाल क्रांती? तर श्वेत क्रांती ही विद्यार्थ्यांनो रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी झालेली क्रांती आहे। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा। तर विचारलेलं की महाराष्ट्र पत्रकार दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरा करतो? आपले राज्य महाराष्ट्र पत्रकार दिन जो आहे तो कोणाच्या सन्मानार्थ साजरा करतात? महात्मा गांधी, बाळशास्त्री जांभेकर, शाहू महाराज किंवा महात्मा फुले? ऑप्शन्स मध्ये 2 योग्य आहे, म्हणजेच बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी पत्रकार दिन साजरा केला जात असतो। प्रश्न चौथा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणामार्फत देण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं महत्त्वाचा अतिशय प्रश्न आहे। कोणामार्फत देण्यात आलेली होती? भंते प्रज्ञारत्न, भंते पय्याबुधी, चंद्रमणी महास्तर किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी 3 योग्य आहेत। चंद्रमणी महास्तिर यांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली होती, लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पाचवा। औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने किंवा छत्रपती संभाजीनगर विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात जो लहान जिल्हा आहे तो कोणता येतो ते विचारलेलं आहे। ऑप्शन्स मध्ये परभणी, नांदेड, हिंगोली किंवा वरीलपैकी कोणताही नाही? हिंगोली हा जो जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर यातील सर्वात छोटा असलेला जिल्हा आहे। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी सहावा। बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र किती भाषेमध्ये चालू केलेले होते? दर्पण हे वृत्तपत्र एकाच भाषेत नाही, मल्टिपल भाषेमध्ये सुरू करण्यात आलेले होते। किती? 2, 3, 4 किंवा 5? ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी 1 म्हणजेच काय, बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र 2 भाषेमध्ये सुरू केलेले होते। आता भाषा कोणती आहे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे, कारण तो प्रश्न या ठिकाणी ऍड झालेला आहे, नाहीतर याच ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं असतं। प्रश्न पुढचा की पचलेल्या ज्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण होते त्या क्रियेला काय म्हणतात ते विचारलेलं आहे। चांगल्या प्रकारे समजून घ्या। पचलेल्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेला अवशोषण, पचन, उत्सर्जन किंवा सात्विकरण? तर या ठिकाणी अवशोषण असे जे आहे पचलेल्या अन्नाचे रक्तामध्ये या ठिकाणी शोषण होण्याच्या क्रियेला जे आहे विद्यार्थ्यांना काय म्हणतात? अवशोषण। प्रश्न आठवा। मानवाच्या पचन संस्थेमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो ते विचारलेलं। पचन संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो असतो? ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे पित्ताशय, स्वादुपिंड, यकृत किंवा वरीलपैकी सर्वांचा? ऑप्शन्स मध्ये 4 यकृत, स्वादुपिंड, पित्ताशय या सर्वांचा समावेश जो आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो कशामध्ये होत असतो? पचन संस्थेमध्ये। प्रश्न 9व्या क्रमांकाचा। बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये सुरू केलेले होते? ते भाषा कोणत्या 2 आहेत ते विचारलेलं आहे। ऑप्शन्स मध्ये आहे मराठी, इंग्रजी, वरील दोन्ही किंवा हिंदी? ऑप्शन्स मध्ये योग्य राहील 3 इंग्रजी, मराठी या दोन्ही भाषेमध्ये जे आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र स्टार्ट केलेले होते किंवा सुरू केलेले होते। तर
हिंद सोपा प्रश्न आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जे आहेत कोण आहेत ते विचारलेलं आहे. ऑप्शन्समध्ये राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सयाजीराव गायकवाड किंवा राजाराम राजे. ऑप्शन्समध्ये 2 या ठिकाणी योग्य राहील. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक संबोधतात हे लक्षात येते. तर प्रश्न 11वा, भारत हा प्रजासत्ताक देश आहे याचा अर्थ पुढीलपैकी कोणता योग्य आहे? प्रजासत्ताक देश आहे आपला देश, सर्वांनाच माहीत आहे, त्यामध्ये काही डाऊट नाही. तर कोणतीही सत्ता इथं कायमस्वरूपी नाही किंवा वर्षानुसार सत्ता, हुकुमशाही सत्ता किंवा वरीलपैकी नाही. तर भारत हा प्रजासत्ताक देश आहे म्हणजेच काय, या ठिकाणी कोणतीही सत्ता काय आहे, कायमस्वरूपी नाही आहे. प्रश्न 12वा पाहूया. तर विचारलेले की भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये येते? सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य विचारलेलं. सिक्कीम, आसाम, ओडिशा किंवा नागालँड. तर सिक्कीम या राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेली आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी. पुढचा, तर विचारलेलं की या ठिकाणी पांडवलेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? लेण्याचं नाव लक्षात घ्या. विचारलेलं आहे पांडवलेणी या लेणीविषयी. नाशिक, कोल्हापूर, नागपूर किंवा सोलापूर. तर नाशिक या जिल्ह्यामध्ये कोणती, तर पांडवलेणी स्थित आहे हे लक्षात येते. प्रश्न 14वा कव्हर करूया. वेल्बी कमिशनची स्थापना कोणाच्या प्रयत्नामुळे झाली होती विचारलेलं आहे. तो व्यक्ती कोण आहे ज्यांच्या प्रयत्नामुळे वेल्बी कमिशन स्थापन झाले? महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, पंडित नेहरू किंवा महर्षी कर्वे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये योग्य आहे 3, म्हणजेच दादाभाई नौरोजी यांच्या प्रयत्नामुळे वेल्बी कमिशनची स्थापना झालेली होती हे लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 15वा. तर ऋग्वेदामध्ये रुद्राक्षाचा एकूण उल्लेख जो आहे तो किती वेळेस झालेला आहे ते विचारलेलं. कोणत्या वेदामध्ये? ऋग्वेदामध्ये रुद्राक्षाचा उल्लेख. तर 10 वेळा, 9 वेळा, 11 किंवा 12. तर रुद्राक्षाचा उल्लेख ऋग्वेदामध्ये एकूण 11 वेळेस झालेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 16वा. नेत्रदान दिवस जो आहे पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होतो किंवा केला जातो विचारलेलं. नेत्रदान दिवस. तर 1 जानेवारी, 2 जानेवारी, 3 किंवा 4. तर ऑप्शन्समध्ये 4, म्हणजे 4 जानेवारी या रोजी नेत्रदान दिवस हा साजरा होत असतो हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न 17वा. तीक्ष्ण हा जो शब्द आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे की दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे? तीक्ष्ण या शब्दाचा. दुर्भागी, बोथट, प्रखर किंवा मैत्यक्य. तर बोथट हा जो शब्द आहे तो तीक्ष्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे हे कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 18वा. तर विचारलेले की वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र कोणत्या धर्माच्या प्रसाराला विरोध करण्यासाठी सुरू केलेले होते? कोणते वृत्तपत्र? वर्तमान दीपिका. तर ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध किंवा मुस्लिम. तर ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला विरोध करण्यासाठी वर्तमान दीपिका हे वृत्तपत्राची सुरुवात करण्यात आलेली होती. प्रश्न 19वा. तर उमेशचंद्र बॅनर्जी ही व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे म्हणजे कितवे अध्यक्ष होते ते विचारलेले आहे. व्यक्ती लक्षात घ्या. या ठिकाणी उमेशचंद्र बॅनर्जी एका अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर या दिलेल्या पर्यायापैकी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या. तर पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी यांनी होते लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 20वा. पुढीलपैकी कोणते उपराष्ट्रपती काही कालावधीनंतर राष्ट्रपती बनलेले होते? प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. हे सर्व उपराष्ट्रपती होते, थोड्या वेळाने राष्ट्रपती बनलेले आहेत. तर या ठिकाणी प्रश्न उत्तर सांगितलेले. चला काही हरकत नाही. व्यंकटरमण, झाकीर हुसेन, राधाकृष्ण, सर्वपल्ली राधाकृष्ण हे सर्वांनी जे आहे पूर्वी उपराष्ट्रपती होते आणि कालांतराने राष्ट्रपती बनलेले होते. प्रश्न 21वा कव्हर करूया. भारताच्या अंतर्तिकावर कोणते संशोधन केंद्र स्थित आहे ते विचारलेलं आहे. अंतर्तिकावर कोणते आहे संशोधन केंद्र? इंदिरा पॉइंट, मैत्री, आर्यभट्ट किंवा रोहिणी. ऑप्शन्समध्ये योग्य राहील 2, म्हणजेच मैत्री हे जे विद्यार्थ्यांना संशोधन केंद्र आहे अंटार्क्टिकावर स्थित आहे लक्षात येते. प्रश्न 22वा.
प्रवाळ खडक खालीलपैकी कशामध्ये आढळतो आपल्याला विचारलेला आहे. खडकाचा प्रकार या ठिकाणी विचारलेला स्पेशली प्रवाळ आहे. तर तलावामध्ये असतो का, नद्यांमध्ये, समुद्रामध्ये किंवा या ठिकाणी वरील सर्वांमध्ये. समुद्रामध्ये जो आहे प्रवाळ खडक प्रामुख्याने सापडतो किंवा असतो हे आपल्याला कळते. प्रश्न कव्हर करूया 23वा. 2000 रुपयाच्या नोटेवर पुढीलपैकी विचारलेलं आहे की मागच्या बाजूने स्पेशली कशाचे चित्र असते ते विचारलेलं आहे. नोट कितीची, 2000 ची विचारलेली. लाल किल्ला, ताजमहाल, मंगलयान किंवा वरीलपैकी नाही. तर 2000 रुपयाच्या मागच्या बाजूने नोटेवर जे आहे मंगलयानचे चित्र असते हे कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 24वा. केल्विन हे एकक काय मोजण्यासाठी उपयोगात आणले जाते हे आपल्याला विचारलेलं आहे. कोणते केल्विन हे एकक? हवामान, दूध, तापमान किंवा भूकंप. तर ऑप्शन्समध्ये योग्य राहील 3 म्हणजे तापमान मोजण्यासाठी केल्विन हे एकक उपयोगात आणले जात असते. प्रश्न कव्हर करूया 25वा. राज्यपालांना अभिभाषणासाठी कोणती व्यक्ती आमंत्रित करते ते विचारलेले आहे. राज्यपाल यांना कशासाठी, अभिभाषणासाठी. महाधिवक्ता, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे आहे राज्यपालांना अभिभाषणासाठी या ठिकाणी जे आहे आमंत्रित करतात हे कळते. प्रश्न 26वा पाहूया. कोणत्या अन्नगटातून जीवनसत्व B12 प्राप्त होतो? अतिशय महत्त्वाचा जीवनसत्व आहे. आपल्या केसाला काळे होण्यापासून पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करते. जीवनसत्व B12 आहे. तर केकडा आहे का, मासा, केळी किंवा वरीलपैकी सर्व. तर मासा याच्यापासून जे आहे जीवनसत्व B12 हे प्राप्त होत असते कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 27वा. झेंडा सत्याग्रह महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात घडला होता किंवा झाला होता? तो जिल्हा कोणता आहे ज्या ठिकाणी झेंडा सत्याग्रह झालेला आहे? नाशिक, जालना, नागपूर, पालघर. ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर या ठिकाणी एक नाशिक जिल्ह्यामध्ये झेंडा सत्याग्रह झालेला आहे. प्रश्न 28वा. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना पुढीलपैकी कोणाच्या पुढाकाराने झालेली होती ते विचारलेलं आहे. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना ऑप्शन्समध्ये दिलेली आहे. पंडित नेहरू, मदन मालवीय, तर स्वामी दयानंद किंवा या ठिकाणी विनोबा भावे. तर मदन मालवीय यांच्या पुढाकाराने कशाची, बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झालेली होती हे कळते. प्रश्न 29वा पाहूया. परदेशी मालाच्या मोटारीसमोर कोणत्या व्यक्तीने आत्मबलिदान दिलेले होते हे आपल्याला विचारलेलं आहे. परदेशी मोटारीसमोर. तर जतीनदास, बाबू गेनू, आगा खान किंवा वरील नाही. तर बाबू गेनू यांनी जे आहे परदेशी मालाच्या मोटारीसमोर आपले आत्मबलिदान दिलेले होते हे आपल्याला लक्षात येते. प्रश्न 30वा. चहामध्ये कोणता उपयुक्त पदार्थ असतो हे आपल्याला विचारलेलं आहे. उपयुक्त पदार्थ चहामध्ये स्पेशली आपल्याला सांगायचं आहे कोणता असतो. कॅफिन, पॉलिफेनॉल, वरील दोन्ही किंवा निकोटीन. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 3 म्हणजेच पॉलिफेनॉल तसेच कॅफिन हे 2 जे उपयुक्त पदार्थ असतात ते चहामध्ये असतात. तसेच निकोटीन हा जो आहे विद्यार्थ्यांनो हा अतिशय घातक जो आहे एक घटक असतो तो जो की विद्यार्थ्यांनो तंबाखूमध्ये असतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते. आता पुन्हा एकदा रिमाइंडर आहे अतिशय महत्त्वाचे, तुम्ही ऐकून घ्या कारण तुम्हाला हे अतिशय महत्त्वाचे आहे. ठीक आहे. तर ठाणे तसेच नागपूर महानगरपालिका भरतीसाठी आपण 570 पेजेसचे PDF तयार केलेले आहे. हे PDF विद्यार्थ्यांनी तुम्हाला घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण जी कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती झालेली होती त्या भरतीच्या प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्या या PDF मधील तर 10, 15, 20, 25 आणि 30 पर्यंत प्रश्न आलेले होते. आता जो ही इच्छुक विद्यार्थी आहे PDF घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करण्यासाठी कोणताच शुल्क लागत नसतो, एकदम फ्री असते. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना तेव्हा काय होईल की पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. तर लगेच करून घ्या. आणि तसेच विद्यार्थ्यांनो एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो मला नक्कीच दाखवायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या एखाद्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.